लासलगाव 5 दिवसांनंतर बाजार समितीत कांदा लिलाव सुरू। कांद्याच्या भावात प्रति क्विंटल 250 रुपयांची घसरण। 5 दिवसापासून लासलगाव बाजार समितीत बंद असलेले कांद्याचे लिलाव आजपासून सुरू झाले असून लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याच्या सरासरी भावात प्रति क्विंटल 250 रुपयांची घसरण झाली आहे। 5 दिवसांपूर्वी कांद्याला सरासरी 1500 रुपये भाव मिळाला होता, त्यात 250 रुपयांची घसरण होऊन आज 1250 रुपये इतकाच भाव मिळाला आहे। केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर कांद्याच्या भावात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र भाव वाढण्याऐवजी उलट घसरण होत असल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत। मार्च महिना अखेर कांद्याला 1400 ते 1500 रुपये भाव मिळत होता, परंतु आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव सुरळीत सुरू झाले। त्यात 200 ते 250 रुपयाची घसरण आहे, म्हणजे 1250 रुपयापर्यंत आज कांदा विकत आहे। निर्यात शुल्क कमी करूनही सुद्धा कांद्याचे भाव कमी झालेले आहे। माझं शासनाला या ठिकाणी म्हणणं आहे की कांद्याला भाव मिळण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे, ही अशी माझी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी आहे। कांदा उत्पादक शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भारतजी दिघोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी संघटनेने लढा दिला व 20% निर्यात शुल्क ही हटवण्यात आली। त्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठं यश म्हणावं लागेल व अध्यक्षांचं पण यामध्ये मोठं यश आहे। परंतु 1 एप्रिलला सरकारने जो निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला तो त्याने काल दुपारपासून ज्या व्यापाऱ्यांचे कांदे बाहेर पाठवले जात आहे ते विनाशुल्क पाठवले जात आहे। परंतु आज रोजी ज्या वेळेस कांदा मार्केट चालू झालं लासलगाव येथे, तर त्याचे भाव 1000, 1200 ते 1250 याच्यावरती निघाले नाही आणि जेव्हा 20% निर्यात शुल्क होतं त्यावेळेस कांद्याचे भाव होते 1500 ते 1550 हा भाव होता। परंतु आज रोजी निर्यात शुल्क हटून देखील कांद्याचे भाव पडले, असं वाटायला लागलं 20% निर्यात शुल्क होती ती योग्य होती की काय, नेमका हा सरकारचा काही घोटाळा आहे की व्यापाऱ्यांचा घोटाळा आहे ते आम्हाला कळत नाही। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। आमच्या मते 20% निर्यात शुल्क जेव्हा हटवली आम्हाला एक समाधानकारक असं वाटत होतं। 2000 ते 2200-2500 पर्यंत उन्हाळ कांद्याचं मार्केट जाईल, परंतु परिस्थिती ही उलटी झालेली आहे। त्यामुळे सरकारने यावर योग्य तो निर्णय घ्यावा।